ॲडव्होकेट दयानंद प्रजापती उमेदवारी भरलेला अर्ज 12 मध्ये आम्ही अर्ज भरला होता अपक्षमध्ये. नंतर आमचा काय झालं की विशाल पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून आम्हाला पाठिंबा दिला की तुमचा पॅनल रेडी करा. आमचा पूर्ण पॅनल रेडी झाल्यानंतर आमचा ब्रँडिंग हे लेटर दिले तर सर्व आमचा ब्रँडिंग वगैरे आम्ही सर्व केल्यानंतर 6 तारखेला ना आम्हाला नोटीस ना देता आम्हाला ना सांगता त्यांनी घड्याळला पाठिंबा दिला. त्या बाबतीत आपण मीडिया पर्सन बोलवले आणि ह्या गोष्टी म्हणजे हे तिथी अन्याय आमच्यावर झालेले आहेत. पॅनलमध्ये म्हणजे आमच्या पॅनल फोडण्याचा प्रयत्न केले गेले आहेत. त्यासाठी आपण माझ्या वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते त्यांचं आमचं बोलणं झालेले आहे. त्यानंतर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. माझा परिचय देतो. जितेंद्र तात्या शिर्के, माझी मिसेस अश्विनी जितेंद्र शिर्के, पॅनल क्रमांक 12 ब मध्ये ओबीसी रिझर्वेशन मधून निवडणूक लढवत आहे आणि आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला होता. पण विशाल विष्णू पावशे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष त्यांनी आम्हाला एबी फॉर्म देण्यासाठी बोलवलं होतं. एबी फॉर्म त्यांनी आम्हाला दिला, परंतु वेळेअभावी तो फॉर्म पोहोचला नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तुम्ही पुरस्कृत आम्ही तुम्हाला पुरस्कृत करतोय म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे अश्विनी जितेंद्र शिर्के तसेच दयानंद प्रजापती यांना पुरस्कृत केलेला आहे. आणि पुरस्कृत लेटर आम्हाला 31 डिसेंबरला आमच्या हातात लेटर दिलंय सही शिक्क्यासोबत. आणि त्यात उल्लेख केलेला आहे की आमचं एबी फॉर्म वेळेअभावी पोहोचला नाही. परंतु त्यानंतर 4 दिवसात काही दिवसात आम्हाला लगेच असं सूचना मिळाली. आम्ही न्यूज बघितली जिल्हा वार्तावरती की वंचित बहुजन आघाडीने पॅनल क्रमांक 12 मध्ये असं विशाल पावशे यांचं वक्तव्य आहे. 12 मध्ये त्यांनी पाठिंबा दिला आहे घड्याळासाठी. तर आम्ही त्यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं असं होतं की मी फक्त ला पाठिंबा दिला आहे, तुला ओबीसी दिला आहे, प्रियंका आखाडे म्हणून SC मध्ये आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. मग आम्हाला पॅनलमध्ये एकाला पाठिंबा दिला असता तर विरोधकाला कसं काय दिला त्यांनी? तर मध्ये आमच्या पॅनलमध्ये एक उमेदवार आहे, त्याची निशाणे अंगठी आहे, आमची निशाणे टीव्ही आहे. आम्हाला सिलेंडर मिळाला नाही कारण ते एक निशाण अपक्षाला मिळत नाही. आणि वरिष्ठांनी वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठांनी यावर कार्यवाही करावी, त्याची माहिती मागवावी एवढी माझी विनंती आहे. मी प्रियंका महेंद्र आखाडे, प्रभाग क्रमांक 12 मधून रिपब्लिकन सेनेच्या पक्षाच्या वतीने मी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी विशाल पावशे यांनी आम्हाला प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर पाठिंबा दिलेला आहे. पण तरीही आता समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की त्यांनी राष्ट्रवादीला एक पाठिंबा दिलेला आहे, तर मग आता त्यांनीच तो संभ्रम दूर करावा. ॲक्च्युली त्यांनी नक्की ला पाठिंबा दिला आहे का पूर्ण पॅनलला पाठिंबा दिला आहे, हा जो संभ्रम त्यांनी समाजामध्ये निर्माण केलेला आहे तो त्यांनी स्वतः